माझ्या पावलावर पाऊल टाकायचं होतं ना तुला. बाळ होऊ न द्यायची हौस आहे ना तुला. आता त्याचे परिणाम तर भोगावेच लागतील मीरा. तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बाबांना खर्चटलं जरी तर मी त्याचा वचपा काढल्याशिवाय शांत बसणार नाही. तू स्वतःला शिवनाथ समजतेस हा? अगं मी त्याला हरवू शकते, मग तू कोण आहेस? मी महागौरी मातेची भक्त आहे. तुमच्या काळ्या जादूला मी नाही घाबरत. काळी जादू? कसली काळी जादू मीरा? तुझी बुद्धी उमऱ्या पलीकडचा विचारच करू शकत नाहीये. माझ्या बुद्धीची झेप उमऱ्यापर्यंत आहे की क्षितिजापर्यंत हे कळेल लवकरच. तुझा आत्मविश्वास आवडला मला मीरा, खूप आवडला. पण तो अति असेल तर माती होईल. एक दिवस माती सगळ्यांचीच होणार आहे, पण माझ्या आधी तुमची होईल हे मात्र नक्की आहे. फार चुरू चुरू बोलतेस ग. चल आपण एक डील करूया. तुला माहितीये ना की तुझा बाप माझ्या तावडीत आहे. मी सोडेन त्याला, पण त्या बदल्यात तू मला काय देशील? हो तू. मी सांगू? तुझं गर्भाशय, तुझं गर्भाशय. म्हणजे म्हणजे मला रामपुरेचा वंशज हवाय आणि तो तू मला द्यायचास. ही बाई नातवासाठी एवढी का उतावीळ झाली आहे? व्यवहार स्पष्ट आहे. तुझा बाप घे आणि मला वारस दे. तू हवं तर वेळ घे मीरा, पण थोडासाच. आपल्या दोघीतलं हे जे बोलणं आहे ना, हे खूप मोठं रहस्य आहे. हा, घरात नको बोलायला. नीट शांतपणे विचार करून सांग. चालेल? फक्त विचार करताना तुझ्या बापाला डोळ्यासमोर नक्की ठेव.